नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आहे जाफराबादी मशीनचा। कामशेतमधून व्हिडिओ आहे। दादांचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता माहिती करून घेऊ। ह्या सगळ्या म्हशी विक्रीसाठी आहेत। नमस्कार दादा। नमस्कार। आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा जरा। माझं नाव मुसेफ रियाज सिकेलकर, राहणार तळेगाव दाभाडे, मावळ। हा कामशेतमध्ये ना आपला? हां। इथं कसं यायचं असेल कोणाला तुमच्या म्हशी खरेदी कराल तर पत्ता सांगा, म्हणजे कामशेत पेट्रोल हायवे एक्सप्रेस हायवेवर पेट्रोल पंपाच्या पाठीमागे। कामशेतमध्ये पेट्रोल पंपाच्या पाठीमागे त्याला पुढे बांधा जरा, पुढे बांधा त्याला। तर किती म्हशी विक्रीसाठी आपल्याकडे आता 4 आहेत? 4 म्हशी आकडून बांधा त्याला। 4 म्हशी विक्रीसाठी जाफराबादची गाडी आणलेली का तुम्ही? हो। म्हशीला सोडा जरा, सोडून दाखवा, चालवा इकडं। तर मित्रांनो, ह्या म्हशी विक्रीसाठी आता त्यांच्याकडे सगळे डिटेल्स घेऊ। दुधाची डिटेल्स, किती वेताची आहे, काय पोझिशन आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। घ्या तिकडं, चालवा जरा तिला। बच्चे पाठीमागे इकडे बांधले तरी चालेल, कारण ती पितील। तर ही कितवी वेतातली म्हैस आहे? पहिल्या वेताची। पहिल्या वेताची का? मोठ्या साईजची म्हैस आहे, रेडी आहे। पहिल्या वेताची आहे? हो। दाताला वगैरे शिल्लक आहे का? पूर्ण झाले? नाही, पूर्ण झाले। दात पूर्ण झालेले, पण पहिल्या वेताची। थांबवा जरा, थांबवा तिला। जाफरामध्ये शिंगडी पण चांगली आहे। कासाची साईज एकदम टाईट ऑर्डरची, फिट कासाची रेडी आहे। ही पण विक्रीसाठी आहे, बघू शकता। दूध किती आता? दूध हिला आता 13 लिटर चालू आहे। 13 लिटर दूध चालू आहे। मोजून देणार कोणाला पण? मित्रांनो, बघू शकता कासा स्ट्रक्चर वगैरे चांगलं आहे, फिट ऑर्डरची म्हैस आहे। बरेच शेतकरी बंधू अशा म्हशीची रिक्वायरमेंट करत असतात, मिल्क फेन वगैरे। चालवा थोडी अशी एकदा। तर ही म्हैस चांगल्या क्वालिटीची आहे, ही सुद्धा विक्रीसाठी आहे। कासाची सूट थोडी साईज तिरकी, सडात काय फरक नाही ना? नाही, फरक नाही काय, थोडी तिरकी। चालवा जरा एकदा। चेहरा वगैरे एकदम टोपली आहे। राहू दे, उभा राहू दे जरा। थोडी एक बाजूला थोडी दबत्या साईडने दिसती कास। हो। पण दुधामध्ये काय फरक नाही ना? फरक नाही काय, बघू शकता तुम्ही। थोडे दबत्या साईडचे दिसते अशी, पण दुधामध्ये पिळून घेऊ शकता। ज्यांना बी खरेदी करायची बांधा तिथं, तर ते पिळून घेऊ शकतात। 2 टाइम दूध वगैरे चेक करून दिलं जाईल। तर ही एक म्हैस आहे 1 नंबरला व्हिडिओमधले 1 नंबरची म्हैस आहे मित्रांनो। हिच्या खाली काय आहे? रेड आहे। हिच्या खाली रेड आहे, बघू शकता तुम्ही। किती दिवसाची वेलेली आहे? साधारणतः एकाच बरोबरच आलेत ना सगळ्या? हां, एकच आहे। किती दिवसाची वेलेली आहे? 15 ते 18 दिवसाची वेलेली। 15 ते 18 दिवसाच्या दरम्यान वेलेली आहे। एकदम पातळ चमडीची म्हैस आहे, बघू शकता तुम्ही। अंगावर शिरा वगैरे व्यवस्थित आहेत आणि जवान पण आहे। किंमत वगैरे हिची काय? हिची आपण 1.72 सांगतो। 1,72,000 1,72,000 रुपये किंमत सांगता। कमी जास्त होईल ना? होईल, कमी जास्त होईल मित्रांनो, थोडीफार असं त्यांनी सांगितलेलं आहे। हे 2 नंबरची, हिचे काय डिटेल्स आहेत? ही पहिला रुपाडी आहे। ही पण पहिलं रो आहे? सोडा हिला पण, त्याला सोडायला सांगा भैया। इसको छोड़, ओ बीच में बांध दे, उधर बांध दे, टाईट बांध दे जरा। तर ही सुद्धा आहे, ही पहिल्या वेतातली बोलतात ते, आणि ही पण पहिल्याच वेतातली आहेत। आता 4 आहे का विकायला आपल्याकडे? हो। बाकीचे विकले गाडीतल्या? 3 म्हशी पूर्ण गाडी आणली होती मित्रांनो जाफराबादीच त्यांनी, तर त्या बाकी विकलेल्या 4 म्हशी विक्रीसाठी आता। भैया जी खोल दे इसको। हिला किती दूध आहे आता? हिला आता 12 लिटर चालू आहे। 6 लिटर चालू आहे। कुणी आले तरी तुम्ही काढून चेक करून देणार? तर मित्रांनो 4 वेळा चेक करून देणार। हां, 3-4 वेळा चेक करून देणार, पूर्ण खात्रीशीर। ही पण पहिल्याच वेतातली आहे। ती वासरा बांधल्यामुळे अडचण आली जरा। त्याला पारडी का काय दिल्या खाली? पारडी खाली रेडी आहे तिच्या। चला दे भैया। तर ही पण पहिल्याच वेतातली, 12 लिटर 2 टायमात दूध चालू आहे। रुका दे, बघू शकता तुम्ही। हा जवानच आहे, आणि सड वगैरे हिच्या पण व्यवस्थित आहेत। धार वगैरे व्यवस्थित आहे ना सगळ्यांची? धार वगैरे मध्ये काय फॉल्ट नाही आहे, सड वगैरे व्यवस्थित। तरी जे व्हिडिओ आपण काढतो त्या व्हिडिओमधला माल घेताना तुम्ही समोर येऊन सगळ्या खात्री करून खरेदी करणं गरजेचं असतं। चला दो भैया थोडं। तर बघू शकता तुम्ही, म्हशी साईज पण चांगली आहे, सडाची साईज, कासाची साईज। बांध दे। तर ही सुद्धा एक म्हैस विक्रीसाठी आहे व्हिडिओमध्ये 2 नंबरची। हिची काय किंमत ठेवली? हिची आपण 1.60 सांगतो। 1,60,000 सांगतायत। कमी जास्त होईल ना? कमी जास्त होईल मित्रांनो। 1.60 सांगतो, एक अंदाज देण्यासाठी किमती विचारतोय। सांगताना थोडेफार जास्त कमी असते। तुम्ही त्यांचा नंबर वगैरे व्हिडिओमध्ये लगातार लावणार आहेत, तर तुम्ही त्यांना ते विचारू शकता परत। ही 3 नंबरचे व्हिडिओमध्ये। हिची काय डिटेल्स? किती वेतातली? दुसऱ्या वेताची। दुसऱ्या वेतातली आहे जाफरा। सगळ्यांच्या कासा वगैरे सड वगैरे व्यवस्थित आहे। रुका दे भैया। फिट ऑर्डर आहेत एकदम व्यवस्थित।
शिंगांची साईज पण ह्याची पण कास वगैरे चांगली आहे. पुठ्ठा वगैरे कोणत्याही म्हशीमध्ये बाट नाही ना, फवारा नाही, वगैरे काहीच सडात नाही, काय काहीच गाठ वगैरे काय नाही नाही फॉल्ट असेल तर कधी सगळं check सांगायचं. करून घ्या, हां हां. चेक करून भेटेल ना. हो. तर दुसऱ्या वेळात हिला दूध किती आहे? हिला आपण 12 लिटर चालू आहे. 12 लिटर दूध चालू आहे हिला. हिच्या खाली काय आहे? रेडी. हिच्या खाली पण रेडी आहे. कर दे वापस. हिच्या खाली पण रेडी आहे. 3 नंबरची व्हिडिओमध्ये म्हैस. हिची किती किंमत ठेवली? हिची पण 1.60 सांगतो. हिची पण 1,60,000 रुपये सांगतायत. कमी जास्त होईल असं बोललेले ते. तर जाफराबादी ही 3 नंबरची 12 लिटर दूध खाली रेडी, 1,60,000 किंमत सांगतायत. ही 4 नंबरची. हिची का डिटेल्स आहे? ती 15 ते 20 दिवसाची कच्ची आहे. हां म्हणजे वेळेला टाईम आहे. गाभण आहे. 15 ते 20 दिवस लागेल हिला वेळेला आणखीन. हिची अंगाची सडाची खात्री देणार ना हो, जरी देणार. कोणी घेतली तरी. 4 नंबरची म्हैस आहे मित्रांनो. 15 दिवस बाकी आहे. किती लिटर दुधाची क्षमता वगैरे सांगितलेली आहे? 13 लिटरची कॅपॅसिटी आहे. 13 लिटरची सांगितलेली आहे. तर 13 लिटर दुधाची क्षमता सांगितलेली आहे. हिची पण सड वगैरे हिचे पण व्यवस्थित आहेत. बघू शकता तुम्ही चालून वगैरे जागा एकदम व्यवस्थित आहे. त्याच्यामुळं इथं दाखवायला काही प्रॉब्लेम नाही आहे. हिची काय किंमत ठेवली? हिची आपण 1.55 सांगतो. 1,55,000 सांगता येतं. तर या 4ही म्हशी त्यांच्याकडे विक्रीसाठी येतात. त्यांचा आणखीन सुद्धा त्यांचा काय उद्देश आहे? इकडे या जरा पुढं. तर ह्या सगळ्या म्हशी तुमच्याकडे विक्रीसाठी येतात. मावळमध्येच पडतं हे, बरोबर. तर जाफराबादी म्हशी कसं काय आणल्या तुम्ही? इकडे जास्त विक्री होती का? आमच्या नाही इथं जाफराबादी घ्यायचं म्हणजे प्रमाण कमी आहे. प्रमाण कमी आहे. हां कशामुळं? लोकांचा गैरसमज आहे की हां. हे दूध कमी देतात हां. किंवा लागवडीला त्रास करतात. बरोबर. हां पण असं काही नाहीये. हां. चांगलं संगोपन केलं तर हे वेळोवेळी माझं पण येतात बरोबर. आणि हे पण होतं. लागवड पण होती. लागवड पण होती. तर फॅट अतिशय चांगली पडते. किती फॅट येते आता तुम्ही दूध? फॅट येते. किती? 8.3 8.4 आत्ता हा कधी 8 7 7.5 एवढी येते. किती रेट बसतो तुम्हाला इकडे? आम्हाला इथं 8.3 आली की हम्म. 70 70 70 रुपये. 70चा भाव भेटतो. तर कुठली डेअरी आहे तुमची? इथं कात्रजची एक डेअरी आहे. हा कात्रजची. आणि ते आपले इथं एक डेअरी आहे. अमूलची नाही का इकडे डेअरी? नाही इथं अमूलची नाही. तर मित्र फॅट चांगली येत आहे बोलतायत. आणि मशीनचा व्यापार चालू केला ना हो, तुम्ही? आता नवीन पहिली गाडी आहे. पहिलीच गाडी आहे. तर मित्र यांनी मशीनचा व्यापार चालू केलेला आहे इथं पहिल्यांदाच. आता ह्या मशी गेल्या की दुसरी गाडी आणणार आहेत. कुणाला जर दुसरी अख्खी गाडी जरी असेल तरी खरेदी करून हो. देणार तुम्ही, बरोबर. हो. तर यांनी मशीनचा व्यापार चालू केलेला आहे. कोणाला जर आणि ह्याच्यातली एक करून पण म्हैस देणार ना हो, तुम्ही? देणार. एक करून कोणतीही म्हैस जर तुम्हाला 4 मधली कोणतीही म्हैस जर आवडत असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा. आणि चारही आवडले हां 4ही जरी आवडल्या ट्रान्सफर वगैरे उपलब्ध करून देणार ना? हो देणार. ट्रान्सफर वगैरे उपलब्ध करून देणार महाराष्ट्रात कुठेही ट्रान्सफर वगैरे करून देणार मित्रांनो. आणि दुधाची सगळी खात्री आहे. किमतीमध्ये काय कमी जास्त होणार हो, ना? होईल जाईल. कसं असतं किमतीमध्ये थोडंफार ॲडजस्ट थोडंफार होऊन करून जाईल. करा. कारण काय किमती थोड्या जास्त वाढत आहेत. हो. पण नाही, थोडेफार आपण कमी करून होईल. होऊन जाईल. तर आणखी काय सांगायचं तुम्हाला मावळमधल्या शेतकऱ्यांना? इकडे मुराचा क्रेज जास्त आहे ना? मोराचं क्रेज जास्त आहे आणि मसान मशीनचं. मसान. हो. मुर्रा आणि मसानचा जास्त क्रेज आहे. जाफराची पहिलीच गाडी आणली काय पहिलीच परिसरात गाडी. तुम्ही? आता मावळता पहिली गाडी आणली आपण. हां तर मित्रांनो आता मावळ म्हणजे जाफरामध्ये माझ्याकडे एकतर मराठवाड्यातले काही जिल्हे असतील आणि मग औरंगाबाद वगैरे नाशिक वगैरे हो. ह्या पट्ट्यामध्ये जास्त चालतात. जळगाव धुळे ह्या पट्ट्यामध्ये जास्त जाफरा चालतात. मला तिकडचे जास्त फोन असतात. पण आधीमध्ये सातारा सांगली कोल्हापूर ह्या पट्ट्यातून पण कधी कधी फोन येतात. तर मित्रांनो तुम्ही ह्या म्हशी घेण्यासाठी ट्राय करू शकता. ज्या शेतकरी बंधूंना म्हशी घ्यायच्या तुम्ही समोर या. दूध वगैरे चेक करा. सगळी खात्री करा. 2 टाईम 3 टाईम तुम्हाला दूध दाखवलं हो, जाईल. 4 टाइम पण हां 4 टाईम पण दुधाबद्दल काही शंका नाही. किमतीबद्दल तुम्हाला बाकी सगळ्या माहिती असेल तर मालक सांगतील. मित्रांनो आपला पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा एकदा. आता आपलं ह्या हितालचा फार्मचा पत्ता सांगा. कामशेट ओम पेट्रोलियम. हां कामशेतमध्ये ओम पेट्रोलियम नायगाव गाव आहे का? नायगाव, हा. गाव नायगाव आहे. तालुका मावळ जिल्हा पुणे. जिल्हा पुणे. या ठिकाणी हा फार्म आहे मित्रांनो. मोबाईल नंबर सांगा आपला एकदा. 9890 हां 473564. तर हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. या जर म्हशी तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांच्या मोबाईल नंबरला संपर्क करा मित्रांनो. असेच चांगले चांगले व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न आहे. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.